एका क्रूर हत्याराची तुला आठवण यायला लागली, म्हणजे तू सुद्धा क्रूरच, याचा अर्थ तू सिद्ध केलं की तुम्ही दोघंही एक आहेत. म्हणून मी वारंवार सांगतो, याला आरोपी करा. फडणवीस साहेब, तुम्हाला वातावरण बिघडू द्यायचं नसेल, अजितदादा तर वयालाच गेलेला माणूस झाल्यावर झालाय. मी काही तर पक्षावर टीका करायला नाही आलो. इतकं नालायक बोलणाऱ्या माणसाला सुद्धा अजितदादा जवळ करते. त्यांचा चांगला पक्ष असणाऱ्याला सुद्धा डाग लावायचं काम करतात. आमच्या संतोष भाईला जर न्याय मिळणार नसला तर आम्ही अजितदादा कोल्हा आणि तिकडे फडणवीस कोल्हा. आम्हाला अण्णा तुमच्या माध्यमातून सांगतो, आम्हाला ह्या धर्तीवर पाय ठेवलं का आमच्या रक्तात होती आग. कारण आमच्या येतो तो खून लक्षात. तुम्ही फडणवीस साहेबाला सांगा, आणखी नवी मराठ्यांनी संयम सोडलेला नाही. मी आणखीनही पायरी फडणवीसची चढलो नाही. संतोष भैयाच्या न्यायासाठी तुम्ही म्हणत असले तर मी यायला तयार आहे. एकदा सांगू, संतोष भैया देशमुखांचे सगळे आरोपी ते फरार आहेत, ते सुद्धा मी धन्या सुद्धा सहआरोपी करा म्हणून मी सुद्धा सांगायला येतो. मी संतोष भैयासाठी कुठेही यायला तयार आहे. मी माझ्या स्वार्थासाठी कधीच राजकीय पक्षाची पायरी चढणार.